मला आनंदाचा क्षण तुम्ही आणलात. कमी बोलायचं. आदरणीय जाधव सरांनी सांगितल्याप्रमाणे मी ते पाळतोय, त्या पद्धतीने कारवाई करतोय. तुम्ही विश्राम पोषणमध्ये थांबा. एक साथ सावधान होंगे. सावधान. एक साथ सामने सलामी देंगे. सलामी दो. एक दो. विश्राम. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. फळाचे भरती पाणी माझीच्या घरी विठकडीच्या कटाळाया विठकडीच्या कटाळाया यमुनेचे पाणी बारा जय महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा. एक साथ
हार्दिक असं स्वागत. मोर्याबा यांच्या पुतळ्याचं पूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. तुम्हाला सर्व अध्यापन करणारे सर्व गुरुजन वर्ग, ऋषुतुल्य या ठिकाणी गुरु यांच्या कृतज्ञता सोहळा, मातेप्रती असलेलं प्रेम ऋण व्यक्त करण्याचा हा क्षण या ठिकाणी संपन्न होतो आहे. पुनश्च एकदा या ठिकाणी तुम्ही सर्व विद्यार्थ्यांचं प्रशालेच्या वतीनं, आईच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत या प्रसंगी करण्यात येत आहे. आता या ठिकाणी लागलीच या प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक फोटो कडा आहे त्या पोझिशनला आणि मूल्य शिक्षण ठीक आहे ओके फोटो काढा आहे शिक्षा करायची
प्रेझेंटी हे नितीन विशेष 9 म्हणजे कुठल्याही भागात 5वी कच्या तुकडीचा सगळे हुशार म्हणलं की अरे ये घेऊन जाऊ या बाहेर चेअर टाकली बसा काही पण ट्रॅक्टरमध्ये लेगा म्हणून चला 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 घेतलेले खर्च इथंच व्हायला पाहिजे.
काळे मामा कार्यक्रमाला सुरुवात करू. टेस्ट. दो कृपया सर्वांनी
झालंय, मला प्रेरणा मिळाली, मला ऊर्जा मिळाली. हे या ठिकाणी खरोखर तुमची कल्पना, तुमची समस्या ही फार महत्वाची आहे. ना जात पर ना पात पर मोहर लगाओ शिवाजी महाराज के नाम पर. तुकाराम नीचपण देगा देवा, न चले कोणाचा हेवा, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. या तुकाराम महाराजांच्या कवितामध्ये अभंग म्हणजे नाही, अभंग भंगणार नाहीत अशा कविता. खरोखर मला तुमचं कौतुक करावं वाटतं. या महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा तुम्ही निवडलात. कारण या सगळ्या लोकांची नावं एवढं नव्हे, त्यांचे चेहरे, त्यांचे सांगितलं ज्ञान हे पृथ्वीच्या अंतापर्यंत राहील अशा प्रकारचे तुम्ही मूर्ती निवडलात. याबद्दल आम्ही कौतुक करतो. मी नेहमी म्हणून इंसान हवा मिळून जाए, बल्कि कर्म ऐसे होने चाहिए कि इंसान जहाँ भी जाए मंदिर वहीं बन जाए. या ठिकाणी एका बाईने आपल्या मुलाला जन्म दिलं आणि फुटपाथवर पडली. तेव्हा पहाटे गंगाराम सुरे नावाचा एक माणूस त्याला बघतो, तो फार भरतोय. काय दोन कुत्रे भरत आहेत, काय कोणाचे बाळ आहे काय जातो आणि त्या बाळाला आणि घेतो. अरे बाळ आहे म्हणून तो घरी घेऊन जातो. बाकी धरतोय मी काय शाळेत कधी गेला नाही, सगळ्या पाड्या वाचून तो शिकत राहिला. कुत्रे सांभाळ, कुणाचे जनावर सांभाळ, कुणाचे डबे घेऊन जा आणि लोखंडाच्या दुकानात देखील माझ्या प्राणप्रिय देवतांनो, त्या नारायण सुरेशा अशा केल्या, अशा कविता केल्या. आणि काय म्हणजे म्हणत असताना काय म्हणतात की चंद्र सुरू होतात ते चंद्र माझ्याकडून फार दूर आहे. कारण का भाकरीचा चंद्र शोधण्याचा जिंदगी बरोबर आहे. भाकरीचा चंद्र शोधण्याचा जिंदगी बरोबर आली. 2 दिवस वाट पाण्यात गेले, 2 दिवस दुःखात गेले, पण माझ्या वाट्याला भाकरी केली आलीच नाही. झोप पडली, पोला शेकावे तसे छान छान शेकले, पण माझ्या वाट्याला भाकरी आली. माझ्या प्राण अशा प्रकारे तुम्ही आपण आपल्या जातीचा धर्माचा कशाचा भाग घ्यायचा नाही आणि स्वतःच्या हे जरुरी नाही. आणि कुछ ये बिना जय जयकार नव्हती, कोशिश करने वालों की हार नव्हती. मला इथं बोलावला, माझे 2 शब्द ऐकला, मला खूप मोठा आनंद झाला. मला नक्की सांगतो मी आता 100 वर्ष पूर्ण करतो. 93च्या बॅचचे प्रगतशील शिस्तप्रिय विद्यार्थीगण, खरोखरच विद्यार्थ्यांनो, तुम्ही हे आमच्यासाठी क्षण आणला, अतिशय आनंदाचा क्षण आहे. तुम्हाला मार्गदर्शन काय करणार, ज्यावेळेस आम्ही वर्गात तुम्हाला मार्गदर्शन केलं, शिकवून अगदी पुन्हा एकदा ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो, तुमचं अजूनही याच्यापेक्षाही भरभराटी आपलं जीवन जावं, प्रगती करो. बरेचसे डॉक्टर माझ्यासमोर आहेत, सिनियर प्राध्यापक आहेत, बिल्डर्स आहेत. हे सर्व दृश्य पाहिल्यानंतर मित्र हो, आपण सगळे भारत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहात. आम्ही भारत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक होतो. भारत शिक्षण संस्थेने आम्हाला एवढं भरपूर तुम्हाला सांगायचं आवडलं म्हणजे इथं आपण सर्वजण आलात, आम्हाला अति आनंद यावा असा प्रसंग निर्माण केला. म्हणून सर्वांना आणखी एकदा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सावित्रीच्या भगिनी, आजच्याही आमच्या मुख्याध्यापिका आम्ही समजतो लक्ष्मीबाई म्हणे आणि कडक शिस्तीच्या आमच्या मुख्याध्यापिका सौ शिंदे मॅडम आणि
समाज परिवर्तनाचे प्रवर्तक आमचे वंदे गुरुजी आणि आमचे सर्व सहकारी जमादार वडील जाधव गुरुजी इथपासून ते माझ्यापर्यंत सर्व आमचे सहकारी हे सर्व विषयाचे आणि स्वभावाचे आगळे वेगळे हे टीचर आणि हा तुम्ही केलेला जो कार्यक्रम आहे म्हणजे गणितच्या बॅचचे विद्यार्थी की माझे विद्यार्थी समोर काही डॉक्टर आहेत आपण म्हणले आणखीन आहेत तो सगळ्यांची नावं घेत बसणार नाही का टीचर आहेत का व्यावसायिक आहेत बिल्डर आहेत काही तहसीलदार आहेत 2 मोरे त्याचं पाहिलं तुम्ही का आदर्श आहे त्या सगळ्यांचा कुणाची नावं घेत सुधीर पुण्यासारख्या ठिकाणी इंग्लिशचा प्रमुख आहे लोकच आम्ही असं शिकवलं होतो का मुली तसेच हम किसी से कम खरंच योग मुलींचा असलेली गर्ता पॅसिफिक महासागरातली अदृश्य केलं करता तिथं काय माणिक पोते मौल्यवान आहे आणि दुसरी गोष्ट हिमालयापेक्षाही उंच माउंट एव्हरेस्टपेक्षाही उंच असलेला आकाशातल्या तारकावर तुम्हाला राहायचं आहे आणि या दोन्हीतला मधला जो भाग आहे हे तुम्ही घडवला हे आयाचा विद्यार्थी जर तुम्हाला हे करायचं आहे म्हणजे नवीन काय की चालू आहे आज रोजच्या घरात आहे पण तिच्या अंतर्गत माहिती घेता येते याबरोबर सर्वांनी आपण जमिनीवर ठेवून बाकीच्यांचा असलेल्या नीतीशी अध्यात्माशी आपलं नातं जोडा जमिनीवर पाय ठेवा आणि असलेल्या सर्व समाजाला एक सुजाण नागरिक आणि सामाजिक कर्तव्य तुम्ही पाहिलं तर सगळ्यांनी आता येताना सगळ्यांनी मला सज्जड दम दिलेला आहे 2 मिनिटाचं बोलायचं आहे आता काय बोलायचं 2 मिनिटामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न माझ्यासमोर आहे तरी मी तुम्हाला सांगतो जीवन जगत असताना एक 2-3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे यशस्वी जीवन आपल्याला जगता येईल पहिली गोष्ट अशी की मी पण ज्याचे गळले जीवन त्याची गळले जीवन जगत असताना अहंकार जो आहे आपला हा अहंकार आपण सोडला पाहिजे मीपणा सोडला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की जीवन हे फार सुंदर आहे आणि फार कमी आहे लक्षात घ्या तर ह्या सुंदर जीवनाचा आणि कमी असलेल्या जीवनाचा भरभरून आनंद घ्यायला आपण शिकलं पाहिजे आणि हे जीवन एक यशस्वी जीवन आपलं झालं पाहिजे असं जीवन आपण आपल्याला तुमची प्रतिष्ठा वाढली पाहिजे त्याच्यात उपस्थित असलेल्या मंगलबाई माने शिंदे आणि सर्व माझे ज्येष्ठ सहकारी आणि तुम्ही माझ्यासमोर बसलेले सर्व अगदी बालवयातली मी तुमची मूर्ती पाहिली मला कौतुक वाटलं कुणाला मुन्नी म्हणावं कुणाला ताई म्हणावं कुणाला दिदी म्हणावं कुणाला बबली म्हणावं कुणाला पिंटी म्हणावं पण थोडंसं म्हणावं मला इतका आनंद झाला की याच्या शब्दापुढे मी काही व्यक्त करू शकत नाही इकडे माझे बंधू कोणी माझ्या वयाचे असतील कोणी लहान असतील भावासमान असतील कुणी माझा पिंट्या असेल कुणी मुन्या असेल कुणी बबलू असेल या सर्वांकडे बघितल्यानंतर माझं आयुष्य परत किती वयाने वाढलं वर्षांनी वाढलं हे मी सांगू शकत नाही पण नक्कीच तुम्हा सर्वांचे चेहरे हसरे चेहरे पाहून माझं मन भरून आलं आणि जे जे ज्या ज्या क्षेत्रात आहेत नावं तर अशाच प्रकारे आपण सर्वांनी आपल्याला आपल्या शैक्षणिक तुमच्या व्यावहारिक जीवनामध्ये आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये तुम्हाला भरपूर यश देवो तुमच्या कार्यामध्ये प्रगती हो आणि परत कधी आपण जर भेटलो तर असंच आनंदाने एकमेकाला गळा भेट देऊया कारण आता आम्ही उत्तर वयात पडलेलो आहोत की आपल्या घरात राहणारे आई वडील सासू सासरे कोणी मोठा भाऊ असेल कोणी मोठी बहिणी असेल या सर्वांकडे
तुम्ही आपले दैवत आहेत म्हणून वयस्कर माणसाकडे लक्ष द्या. यातच तुमचं भलं आहे. इथंच तुम्हाला ईश्वर भेटेल आणि तुमच्या कार्यामध्ये तो तुमच्या सोबत राहील आणि नक्कीच तुमचा विजय होईल, यात मुळीच शंका नाही. मला परवाला राठोड सरांनी फोन केले. त्या प्रसंगी BD मोरे सर, प्राध्यापक डॉक्टर प्रशांत मोरे यांचे वडील माझ्याबरोबर फिरायला आले होते. फिरत होतो तेवढ्यात राठोड सरांचा फोन आला आणि त्या दोघां भावांची एकमेकाच्या विरोधात कोर्टात केस आहे. काय केस असेल बघा. तर छोटा भाऊ म्हणतोय मोठ्या भावाच्या विरोधात केस करून की अरे दादा, की आता तरी तुझ्या म्हणजे आई वडिलांना सांभाळण्याची संधी तू मला दे. आई वडिलांना सांभाळण्याची संधी दे. पण तो मोठा असलेला भाऊ, त्याला आई वडील त्यांच्याकडे पाठवायला तयार नाही आणि त्यातूनही परत तो छोटा म्हणाला की दादा, मी आई वडिलांनाच नाही पण तुझं सुद्धा वय झालेलं आहे, मी तुला सुद्धा सांभाळणार आहे आणि आई वडिलांना सुद्धा सांभाळणार आहे. आणि ही अशी त्यांची कोर्ट केस चालू आहे. आणि इकडे जर चित्र पाहिलं तर मोठ्या शिकायला मिळत नाही. म्हणून शिक्षण, वृद्धाश्रमाची संख्या वाढत चाललेली आहे. आपण खूप महान मोठ्या, कुणी तहसीलदार आहे, कुणी डॉक्टर आहे, कुणी इंजिनियर आहे, कुणी ते आहे आर्किटेक्चर आहे, कुणी त्याही पुढे, आणि कुणी माझे इथे बसलेले बांधव विद्यार्थी शेतीमध्ये काम करतात. त्यांनी सुद्धा वाईट वाटून घ्यायचं नाही. आपल्या मित्राला एक कॉल करायचा, अरे कसा आहेस, तो सांगेल मी शेतात पाणी देतो. तो तेव्हा आमचा अभय चव्हाण म्हणेल वा वा छान, मी तुझी शेती बघायला येईल बरं का. असं म्हटल्यानंतर त्या शेतकऱ्याला सुद्धा खुश वाटेल. अशा प्रकारची एकमेकांना प्रेरणा द्या. त्या क्षेत्रातल्या जे सर्वोच्चतेचं प्रमाण आहे, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे व्हायला पाहिजे, तसे प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचे हे हिरे त्या क्षेत्रातले सर्वोच्चतेचे प्रमाण आहेत असं म्हणायला मला काही हरकत नाही. खूप धन्यवाद आपल्या मार्गदर्शनाबद्दल. यानंतर मी आदरणीय ES गायकवाड सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना, तुम्ही 92-93चे विद्यार्थी आणि आजचे जबाबदार, जाणकार असे कुटुंब करते आणि सुजान नागरिक. आज तुम्ही विद्यार्थी नाही आणि आम्ही शिक्षक नाही. आज तुम्हाला गोजड असे धडे देण्याची आजची वेळ नाही. जसा युवकांसाठी व्हॅलेंटाईन डे असतो तसा तुमच्यासाठी आज एन्जॉय डे. एन्जॉय करा. तुमच्या पुढं आम्ही विषय शिक्षक म्हणून उभे नाही. आमच्या पुढं कुठलाही विषय नाही आणि बिना विषयाचं आम्हाला बोलायचंय. विषय नाही, बंधन नाही. कुठलाही विषय द्या, दोन तास. दुसरीनं सांगितलं आमचे मिस्टर तर विषय नसताना 4-4 तास बोलतात. खरं म्हणजे आज आमच्या समोरचे लाजरे बुजरे विद्यार्थी 92-93ला होते. घाबरे घुबरे निष्पाप असे खाली मान घालून आज बोलणारे विद्यार्थी आज पुन्हा शिक्षक म्हणू लागले. इलेक्ट्रिसिटी असं तासभर त्यांचं. जाऊ द्या सर, तुम्ही कशाला काम करून घेता, त्याची कॅपॅसिटीच तेवढी आहे. PM शेषन यांच्या जीवनातील ही बोधकथा आहे. PM शेषन एक वेळेस आपल्या कुटुंबासह प्रवास करत होते आणि ते उत्तर प्रदेशमध्ये आणि रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार अशी झाडी होती. अतिशय निसर्गरम्य असं खोपे होते त्या ठिकाणी. चिमण्याचे खोपे वृक्षाला असं लटकत होते आणि त्यांच्या ज्या पत्नी होत्या विजयालक्ष्मी, त्या विजयालक्ष्मीला असं वाटलं की यात ते 2 खोपे आपल्या घरातील बगीच्यामध्ये नेऊन लावावे. म्हणून त्यांनी त्यांच्या मनातला हेतू व्यक्त केला. ताबडतोब पूर्ण त्या ठिकाणी घरात थांबण्यात आल्या. बॉडीगार्ड उतरले खाली आणि त्यांनी पाहिलं तर उंच झाडावरती ते चिमण्याचे खोपे होते. त्यांना चढता येत नव्हतं, घेता येत नव्हतं. त्यांनी इकडं तिकडं पाहिलं. त्या ठिकाणी एक घोडाची मुलगा, लहानसा मुलगा छोटा होता.
झाला नाही. त्यांनी 10चं 20 केलं, 20चं 30 केलं, रेट वाढवले. एका खोक्याला 50 रुपये देतो म्हणून सांगितलं आणि 2 खोक्याचे 100 रुपये तुला देतो, काढून दे म्हणून सांगितलं. परंतु तो मुलगा काही तयार झाला नाही. त्यावेळेस पीएम सेशनची खाली होऊन चिमणीचे जे खोपे आहेत ते खोपे काढून देणार नाही असं होतं. ते त्या मुलाचं उत्तर ऐकल्यानंतर पीएम सेशन साहेबांच्या मनामधल्या ज्या भावना आहेत त्या अतिशय त्यांना जो अभिमान होता, आपण उच्च पदस्थावर शिकलेले आहोत, मोठ्या पदावरचे आहोत. शाळेवरती कृतज्ञता भाव असता हृदयी, शाळेवरती कृतज्ञता भाव असता हृदयी, शालेय जीवनाच्या अनमोल आठवणी, शालेय जीवनाच्या अनमोल आठवणी, अविस्मरणीय जडणघडण विद्यार्थी दशेची, अविस्मरणीय जडणघडण विद्यार्थी दशेची, उभ्या जीवनाची भक्कम पायाभरणी, उभ्या जीवनाची भक्कम पायाभरणी, शालेय सुसंस्काराचे दिव्य मालिक मोठी, शालेय सुसंस्काराचे दिव्य मालिक मोठी, सदैव शाळेपुढे सुखे माता चरणी, सुखे माता चरणी. भारत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षक महर्षी तात्यारावजी मोरे यांना विनम्र अभिवादन करतो. केवळ त्यांच्यामुळंच आपण सर्व इथं एकत्र जमलेलो आहोत. विद्यापीठावरील उपस्थित सर्व आदरणीय शिक्षकगण, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय माने मॅडम, मित्र व सर्व मैत्रिणी, आज तुमच्यासमोर उभा होण्यामध्ये खूप मोठा सन्मान आहे. सर्वप्रथम मी माझा परिचय करून देतो. आपण हा कार्यक्रम झाल्यानंतर एक सर्वांचा परिचय करून घेऊ. म्हणजे नंतर काय होतं की अरे हा होता कार्यक्रमाला आणि भेटलंच नाही असं व्हायला नको. माझं नाव सुधीर व्यंकटराव रणखाम. मी सध्या भिवंडी मुंबई इथं इंग्लिश डिपार्टमेंटचा प्रोफेसर आणि हेड आहे आणि उपप्राचार्य आहे. आणि आम्ही दरवर्षी दिवाळीच्या दरम्यान गेट टुगेदर आमचं होत असतो, पण तिथं 10-12 मुलं असतात, रणजित असेल, आपल्या असेल, सर्व असतात. संस्थापनाने गव्हर्नमेंट रोवली, त्याच्यामध्ये एक भाग होता की इथं जे शिक्षक असतील आपल्या परिसरातल्या मुलांना शिकवण्यामध्ये जो आनंद मिळतो तो जगात कुठेही मिळत नाही. माझं स्वतःचं उदाहरण आहे. मी छत्रपती शिवाजी महाविद्यालय इथं माझे वडीलच प्राध्यापक करायचे. जसं शिंदे मॅडम कदाचित रणजितला रागवत असते, पण आम्हाला कधी रागवलं नाही. प्रत्येक घटकातील विद्यार्थी आपल्यासोबत होतात. वेगवेगळ्या धर्माचा असो, वेगवेगळ्या पंथाचा असो, वेगवेगळ्या जातीचा असो, सगळ्या प्रकारची मुलं होती. आर्थिक स्तर जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या आर्थिक परिस्थितीची मुलं होती. काही आर्थिक परिस्थिती चांगली असलेले विद्यार्थी होते, काही अगदी कमकुवत असलेले मुलं होती. पण त्यामुळं काय झालं, ज्याला आपण सोशलायझेशन म्हणतो, सामाजिकीकरण, तर आमची शाळा एक ट्रेनिंग सेंटर होती. त्या ट्रेनिंग सेंटरमुळं आम्ही घडू शकलो. आम्ही आमच्या पुढच्या करिअरमध्ये जे आम्हाला स्ट्रगल करायचं आहे किंवा मानसिक ताणतणावावरून जे जावं लागतं पुढच्या आपल्या करिअरमध्ये, त्याची आम्हाला आवश्यकता पडली नाही. कारण आमच्या सर्व शिक्षकांनी आणि आमच्या या मातीने, उमरगा परिसराने आम्हाला याची ट्रेनिंग आधीच दिलेली होती. त्यामुळे आम्ही आमच्या करिअरमध्ये पुढे यशस्वी होऊ शकतो. याचं मला अभिमानाने सांगावं वाटतं. त्यानंतर मला विशेष करून मी गणितात तर एकदम कच्चाच होतो, ते सगळ्यांनाच माहिती आहे. टीचर्स आहेत त्यांचं BEd MAd मोठ्या मोठ्या चांगल्या पदव्या घेतलेले शिक्षक आम्हाला लाभले. आताच्या पिढीला तुमची मुलं असतीलच CBSE ICSE स्कूलला, तर एवढे अनुभवी शिक्षक मला वाटत नाही कुठल्या शाळेमध्ये असतील. तर आपण इथं सगळे एकत्र आलेलो आहोत. काहीतरी एक गेट टुगेदर हा एक भाग झाला. आपण सगळे एकत्र आलेलो आहोत.
एन्जॉय करू एक दिवस आणि त्यानंतर आपापल्या मार्गाला सगळे लागतील. पण याच्यासोबत काहीतरी विधायक काम जर करता आलं तर आपण विचार करायला पाहिजे. मला असं वाटतं की कुठलीही मैत्री किंवा कुठलेही संबंध जे फक्त हाय हॅलोवर होत नसतात. आपण कुठल्या तरी कामामध्ये प्रोजेक्टमध्ये जर गुंतवून गेलं तर त्याच्यामधून आपले संबंध तयार होतात. आपण अत्यंत भूक लागलेली आहे. बऱ्याच जणांना डोळ्याचा चालू आहे. विद्यार्थी पण सकाळच्या सत्रामध्ये बरेचसे बेचैन होते. मला चिंता होती त्यांचा मेकअप राहतो की नाही. त्यांची धावपळ चालू होती. मुलांना काही फरक पडत नव्हता. पण त्यांनी एकाच रूममध्ये सगळ्यांना तोडलं. आम्ही म्हणत होतो की बाहेर पॅसेजमध्ये तो कार्यक्रम घेऊया. शाळेमध्ये 9 तास थांबूया असं आमचं विचार. आपल्याला आजचा दिवस महत्त्वाचा आहे. त्यामुळं आमच्या आयोजकांना इथे विनंती केली की बाबा आपल्या शिक्षकांना आपल्या गुरुजनांना जर बोलायचं असेल म्हणून तर बोलू द्या. 2 मिनिट 5 मिनिट 10 मिनिट असं काही करून घालतो. मला वेगळ्या पद्धतीत बोलायला लागायचं. जालन्यात असताना वेगळं बोलायला लागायचं. मुंबईत जेव्हा होतं तेव्हा वेगळं बोलायला लागायचं. पुण्यामध्ये असताना वेगळं बोलायला लागायचं. तिथले ते अडचणी असतात. तिथलं मानसिकता असते लोकांची. त्या ह्याच्यानुसार त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला लागतं. तुम्ही काही विद्यार्थी नाही येत आता. शाळेनं जे काही तुम्हाला शिकवलं 10 वर्ष 5 वर्ष आणि जो कॉन्फिडन्स तुम्हाला दिला त्याच्यावरती आज तुम्ही सगळे घडलेले आहात. भले मी आधी तो त्याच्या व्यवसायात समाधानी आहे. शेवटी आयुष्यामध्ये काय आहे की समाधान महत्त्वाचं आहे. यशस्वीतेच्या वेगवेगळ्या स्केल आहेत. माझ्याकडे अधिकारी बघताना मी यशस्वी झालो आणि मी शिक्षक झालो म्हणून मी यशस्वी नाही असं कधीच नसतं जीवनामध्ये. त्याला त्याच्या आयुष्यामध्ये बिझी आहे आणि त्या सगळ्यांना एकत्र आणताना बरीच धावपळ झाली. सगळी टीम आमची होती. त्यांच्या मागे आम्ही सगळे गेलो. प्राऊड फीलिंग होत असेल. असे विद्यार्थी घडले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. त्याच्यासारखा हो असं काही कालावधीपूर्वी त्यांनी आपल्या पाल्यांकडे लक्षात राहावं. नाव नसेल तर व्यक्ती म्हणून चेहरा म्हणून त्यांना लक्षात आहे. कदाचित व्यक्ती आणि त्या नावाचं कॉम्बिनेशन त्यांना आपण आज त्यांच्या समोर आल्यानंतर ते आलं असेल. परंतु मला एकच सांगायचं आहे की जेव्हा आता आपण 45 क्रॉस केले, आपल्या गुरुजनांनी 60-70 क्रॉस केलेल्या बऱ्यापैकी. व्यक्ती म्हणून जगताना कुटुंबाप्रती तुमची भावना काय, समाजाप्रती भावना काय आहे हे महत्त्वाचं आहे. तुम्ही समाजाला काय देता, तुम्ही कुटुंबाला आम्ही परिचय करून द्यायला पाहिजे असं मला वाटतंय. कारण आपल्याकडे 4 डिव्हिजन होत्या आणि मला सुद्धा मी क डिव्हिजनमध्ये होतो. त्यामुळं बऱ्याचदा म्हणजे क डिव्हिजनचे जे माझे संघटक होते मला पटकन ओळखू आले. आणि शिक्षकांच्या बाबतीमध्ये होतं की सर्वच एकाच स्टेजवरती मला पाहायला मिळालं. तर त्याच वेळेस मी सुरुवात प्रथम माझी ओळख करून देतो. माझं नाव डॉक्टर दीपक सुखदेव काळे आणि मी सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ॲनिमल फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी महाराष्ट्र शासनाची आहे. त्याचं मुख्यालय नागपूर इथे आहे आणि तिथे नागपूर वेटनरी कॉलेज गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र त्या ठिकाणी विभाग आहे ॲनिमल जेनेटिक्स अँड ब्रीडिंग. त्या विभागाचा विभाग म्हणून मी मागची 16 वर्ष कार्य आहे आणि त्या ठिकाणी काम करण्याच्या अगोदर 1986-87 ते 93 हा काळ की जेव्हा हा गेट टुगेदरचा प्रोग्राम ठरला तेव्हा मी कुठल्याही म्हणजे किती इमर्जन्सी असेल तर आपण नागपूरहून यायचंच या उद्देशाने मी निघालो आणि काल मी नागपूरहून संध्याकाळी इथे पोहोचलो. आणि आज जेव्हा मी तुम्हाला सर्वांना पाहतोय आणि शिक्षकांना पाहतोय तेव्हा एक अद्भुत क्षण माझ्यासाठी आहे आणि एक ऊर्जा म्हणून मी माझ्याबरोबर सांभाळेन असं मी या ठिकाणी म्हणू इच्छितो. कारण अतिशय आनंद झाला हे पाहून सर्वांना. कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय श्रीमती माने मॅडम व व्यासपीठावर विराजमान आदरणीय सर्व गुरुजन वर्ग आणि माझे सर्व वर्गमित्र आणि वर्गमैत्रिणी, आज मी उमरग्यामध्ये मेडिसिन या फॅकल्टीमध्ये प्रॅक्टिस करत असून मागील 10 वर्षापासून. आणि मला अभिमानाने सांगावं वाटतं की कुठलेही क्रिटिकल पेशंट्स आले आणि कुठल्याही प्रकारचा पेशंट आला तर मी हाताळू शकतो अशी मी प्रॅक्टिस केलेली आहे. आणि याचं सर्व श्रेय मी आपले व्यासपीठावर विराजमान सर्व गुरुजनांना देऊ इच्छितो. आज
आपले जे गुरुजन आहेत ते ज्या कुठल्याही स्वरूपात आज सध्याचे जे प्रिन्सिपल आहेत केसर जाधव सर, ते सुद्धा कुठल्याही मुलाला किंवा मुलीला शाळेमध्ये काही इमर्जन्सी आली तर एकदम विश्वासाने माझ्याकडे पाठवतात आणि मी त्याला सेवा त्यावेळी मी त्यांना सेवा देऊ शकतो, त्याबद्दल मला खरंच अभिमान वाटतो. त्यांनी जो माझ्याबद्दल विश्वास दाखवला आहे त्याबद्दल. मी मागील 10 वर्षापासून उमरग्यामध्ये प्रॅक्टिस करत असून प्रॅक्टिसमध्ये बरेच अनुभव आले. त्यासोबतच मी प्रॅक्टिससोबत आणखीन एक उपक्रम राबवत होतो उमरग्यामध्ये, चाइल्ड इन इंडिया फाउंडेशन म्हणून. 10 टॅग त्याचा टोलांना ह्युमन ट्रॅफिकिंग असो किंवा हरवलेले विद्यार्थी तर त्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचं मी काम केलेलं आहे माझ्या. त्याशिवाय आईच्या सहकार्याने, आईच्या मार्गदर्शनाखाली मी उमरगा येथे माऊली इंटरनॅशनल स्कूल म्हणून CBSE स्कूल चालू केली आणि परवाच आमच्या शाळेला CBSEचं नर्सरी ते 10वीपर्यंतचं ॲप्लिकेशन मिळालं आणि त्या माध्यमातून पण मी उमरगा शहरातील विद्यार्थ्यांसाठी सेवा देत आहे. त्याबद्दलही मला खूप अभिमान वाटतो. त्या व्यतिरिक्त प्रॅक्टिस करत असताना 1-2 प्रसंग असे आले की आपलेच गुरुजन जे आहेत त्यांना मला इमर्जन्सीमध्ये ट्रीटमेंट द्यावी लागली. परवाच मध्यसरांना सहज चालत असताना ते एकदम चक्कर येऊन पडले आणि त्यांना फिट्स आले होते. त्यांना एकदम इमर्जन्सीमध्ये माझ्याकडे घेऊन आले, पण त्यांना मी त्यावेळेस बरं करू शकलो याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि अशी ही सेवा मी इथून पुढं सतत करत राहीन असं मी सर्व गुरुजनांना सांगू इच्छितो. आणि माझ्या माध्यमातून किंवा आमच्या क्लास घडून यावी किंवा आम्हाला काही मार्गदर्शन करायचं असेल तर ते त्यांनी करावं आणि आम्ही ते ठामपणे आणि सार्थपणे निभावून दाखवू असं मी आज त्यांना आश्वासन देतो. धन्यवाद. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी मला ओळखलं पण नसलं म्हणून मी ओळख करून दिली. आज आपण सर्वप्रथम मी आपल्या सर्व वडिलांचे आभार मानतो. त्यांनी आम्हाला खूप चांगलं शिक्षण दिलं. मी सुधीरने आपलं आता जसं म्हटलं होतं की आपल्या काळाचं शिक्षण आणि आताचं शिक्षण याच्यात खूप फरक आहे. मला खूप आठवणी येत आपल्या शिक्षकांच्या. मला आताही आठवतं आपण पूर्वी म्हणायचं छडी लागायची आमच्या विद्या. आता ती छडी पण नाही आणि विद्या पण नाही असं मला वाटतं. सरांनी शिकवलेलं मराठीचं मला आणि एक उदाहरण मला आठवतं. मी निबंधामध्ये चूक केली होती. एकाक्षरी शब्द मी पहिली वेळेला दिली होती. सरांनी मला एक छडी मारली आणि सांगितलं एकाक्षरी शब्द नेहमी दीर्घ असतात. मी अजूनही ते लक्षात ठेवले. माझ्या दादांनी तर माझ्या म्हणजे आईसारखं प्रेम केलं आहे आणि थँकफुल आहे त्यांच्यासाठी. मला त्यावेळेला तशा प्रेमाची कधी गरज होती आणि माने मॅडमने मला त्यावेळेला ते दिलं प्रेम. शिंदे मॅडमचा धाक मला अजूनही आहे. मी अजूनही त्यांच्या घरी गेले तर शिंदे मॅडमच्या समोर जात नाही. मला खूप भूक लागते त्यांच्या. साठे गुरुजी, भंकर गुरुजी ज्यांनी शिकवलेलं गणित आणि मी गणितात कच्चा होतो तो माझा मौके नव्हता, पण मी अगदी आठवतो मला त्यांनी शिकवलेले आणि माझ्यावरती प्रयत्न केलेले. गायकवाड सरांच्या भूगोलच्या दिवसाला मी एकदा 2 मिनिटासाठी मला झोप लागली होती. कदाचित रात्री जागरण केला असावं. मला आठवतं हे सगळं, पण सरांनी मला क्लासमध्ये ह्युमिलेट केलं नव्हतं. सरांनी मला विचारलं तुझी गव्हर्नमेंट ठीक नाही आहे का म्हणून. म्हणजे हे प्रेम जे आहे ह्या जीवनातल्या लोकांनी माझ्यावर लावला, मला घडवलं. मी जे काही आहे आज मी डॉक्टर आहे, माणूस म्हणून जे काय डेव्हलप झालं या सगळ्यांमध्ये त्यांचं खूप मोठं रोल आहे. त्याच्यासाठी जाता राजा छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, मा जिजाऊ यांना विनम्र अभिवादन. आज आपल्या 93च्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांना इथं एकत्र येण्याचा जो हा प्रसंग आहे तो आपल्यासाठी एक ऐतिहासिक असा ठरणार आहे. प्रथमतः मी आपल्या प्रथम कार्यक्रम चालू झाल्यानंतर आपण त्यांना श्रद्धांजली वाहिली, तरी मी माझ्या वतीनं व आपल्या सर्वांच्या वतीनं जे आपल्याला आज काही गुरुजन, काही
विद्यार्थी आपले जवळचे मित्र त्यांना आपण गमावलो. त्यांना मी आपल्या वतीनं माझ्या वतीनं श्रद्धांजली वाहनं माझं कर्तव्य समजतो. आपण ज्या शाळेत शिकलो, जूनचा महिना असायचा, शाळेची घंटी वाजलेली असायची, सकाळी 9 वाजता आपण सगळे तिथे उपस्थित असायचो. हिरवीगार चिंचेचे झाडं होते त्यावेळेस, बरोबर आहे ना? प्रत्येक वर्गात एक किलबिलाट असायचा. आज याचा परत एकदा अनुभूती आली. त्याबद्दल तुमच्या सर्वांची मी मनपूर्वक आभार मानतो. मी सध्या एक कॉन्ट्रॅक्टर म्हणून या औरंगाबाद शहरात काम करतो आणि राजकीय क्षेत्रात म्हणून एक नगरसेवक म्हणून या शहराची सेवा करण्याची संधी मला मिळाली. तेही मी माझ्या प्रामाणिकपणे काम करतो. आपल्या सर्वांनी जिथे जिथे गेलो, आमचं शिक्षण आम्हाला तुमच्यामुळे जे मिळालंय त्या शिक्षणाच्या जोरावर आम्ही इथं उमरगात असो, महाराष्ट्रात कुठेही असो, त्या शिक्षणाच्या जोरावर आम्ही सगळे विद्यार्थी वैयक्तिक मी तर कुठं कमी पडत नाही. म्हणजे तुझ्या फायदे असतील तुझे आजच्या या गेट टुगेदरच्या आनंदी प्रसंगी मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. तसेच आपण आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून आपण इथे एकत्र आलात यासाठी आपण सर्वांचे खूप खूप आभार. आजच्या एक गेट टुगेदर म्हणजे एकत्र जमण्याचा प्रसंग नसून आपल्या स्नेहबांधांना अधिक घट करणारा गोड आठवण्याचा गाठी बांधणारा एक सुंदर सोहळा आहे. आजच्या क्षणी मला ज्यामुळे मनावसं वाटल्या म्हणून एकत्र येऊया, मनाशी बोलूया, सुख दुःखाच्या वाटा एकत्र चालूया, स्नेहाच्या गंधाने फुलू दे नाती गेट टुगेदरच्या स्नेहाच्या दिली. परत एकदा माझ्याकडून मित्रमैत्रिणी यांचे मन दुखवले असेल तर क्षमा असेल. मला माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. एवढं मी सन्माननीय मंचावरील सन्माननीय माझे गुरुजन मंडळ त्या सर्वांना सर्वचा करते आणि आम्ही माझ्या
माने मॅडम, शिंदे मॅडम, बनकर सर, जयद पाटील सर, खूप आम्ही त्रास दिला आणि त्यांच्याकडून खूप काही शिकवणसुद्धा आली. आपण एक अशी पिढी आहोत, आपण भूकंप पाहिला, त्यानंतर आपण कोरोना पाहिला आणि त्यानंतर आपण महाकुंभसुद्धा. शाळेतले सर्व विद्यार्थी म्हणून राहूया, शाळेतल्यासाठी निरागस मैत्री जपूया, एवढेच मला आजच्या प्रसंगी म्हणावेसे वाटते. गेट टुगेदरच्या माध्यमातून झाला मैत्रीचा पुनर्जन्म, गेट टुगेदरच्या माध्यमातून झाला मैत्रीचा पुनर्जन्म. पुन्हा जगू दे निरागस आयुष्य, आज पुन्हा घेऊ नवा जन्म, आज पुन्हा घेऊ नवा जन्म. आदरणीय व्यासपीठ, मी माझ्या या ठिकाणी तुम्ही मला बोलण्याची संधी दिला त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो. शाळा आमची खरंच खूप भारी होती, शाळा आमची खरंच खूप भारी होती. राठोड सरांच्या छडीने सुरू होत होती, राठोड सरांच्या छडीने सुरू होत होती, तर कुलकर्णी सरांच्या पेटीने प्रार्थना करत होती, तर कुलकर्णी सरांच्या पेटीने प्रार्थना करत होती. पाटील सरांच्या प्रमेयाने पहिला तास सुरू व्हायचा, पाटील सरांच्या प्रमेयाने पहिला तास सुरू व्हायचा, तर दुसऱ्या तासाला शिंदे सरांच्या टेन्सने घाम फुटायचा, तर दुसऱ्या तासाला शिंदे सरांच्या टेन्सने घाम फुटायचा. तिसऱ्या तासाला मजा खूप यायची, तिसऱ्या तासाला मजा खूप यायची. आवरादे सरांच्या हिंदीने कळी कशी उमलायची. चौथ्या तासाला आदिशे सरांचा भौतिकशास्त्र, चौथ्या तासाला आदिशे सरांचा भौतिकशास्त्र. प्रकाशाचे उत्सर्जन असायचे, न्यूटनचे गतिविषयक नियम मात्र ओळखायचे, न्यूटनचे गतिविषयक नियम मात्र गोळ घालायचे. पाचव्या तासाला शशक कुलकर्णी सरांची द पॉवर ऑफ म्युझिक कविता असायची, पाचव्या तासाला शशक कुलकर्णी सरांची द पॉवर ऑफ म्युझिक कविता असायची, जी आमच्या अबोध मनाला प्रेमाच्या हिंदोळ्यावर झुलवत ठेवायची. मराठीच्या 6व्या तासाला मधने सरांचे व्याकरण असायचे, मधने सरांचे व्याकरण असायचे. न चालायचे व्याकरण कसे चालायचे हे उमगायचेच नाही, न चालायचे व्याकरण कसे चालवायचे हे उमगायचेच नाही. 7वा तास मात्र शांत असायचा, 7वा तास मात्र शांत असायचा. शिंदेबाईचे रसायनातील रेणूसूत्र पाठ करता करता घाम निघायचा. 8वा तास खेळायचा असायचा. आम्हा सगळ्यांना धप्पाकुट्टीचा ध्यास असायचा. खरंच दिवस कसे मंतरलेले होते. मानेबाईची कशी आदरयुक्त भीती होती. राघव पवार सरांचा तर दराराच न्यारा होता. सर्वांना हवा वासा तो काळ होता. या शाळेच्या व गुरुजनाच्या ऋणातून कसे व्यक्त उतराई व्हावे हे केवळ आणि केवळ निशब्द आणि निशब्दच म्हणावे. यानंतर इतका सुंदर अशा प्रकारचा हॉल आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देणारे या हॉटेलचे मालक सन्माननीय आणि बिराजदार यांचाही या ठिकाणी आपल्या 1993 बॅच तर्फे आपण त्यांचा सत्कार या ठिकाणी करणार आहोत. एक सुंदर प्रशस्त अशा प्रकारचं हॉटेल या उमरगा नगरीमध्ये त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि हा सुंदर हॉल त्यांनी आपल्याला या ठिकाणी निर्माण करून दिला, आपल्याला उपलब्ध करून दिला. त्याबद्दल आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व मंचावरील मान्यवर यांच्या हस्ते या ठिकाणी सन्माननीय अनिल बिराजदार यांचा या ठिकाणी सर्वप्रथम सत्कार होईल. शाल श्रीफळ हार स्वागत व सत्कार या ठिकाणी केला जात आहे.
आणि सर्व त्यांचं मनापासून आभार मानतो. आणि आज त्र्याण्णवच्या बॅचमध्ये काय विद्यार्थी मित्र असतील त्या सर्वांचे मी आभार मानतो. मी ॲक्च्युली पाहायला गेलं तर मी पूर्ण तुमच्या कॉलेजमध्ये 2 वर्ष मी बघतो. मी 1991 मी इथं त्यापूर्वी मी मुंबईला शाळेला होतो. आणि मुंबईला शाळेला असताना मुंबईची शाळा देशाची विद्यामंदिर म्हणून शाळा आहे आणि ॲडमिशन झाल्याच्या नंतर मी पाहिली ती शाळा. तिथल्या शाळा पाहत असताना 2-3 महिने गेले आणि 2-3 महिन्यात मला लक्षात आलं की त्या तोडीचेच नाही नंबर त्याच्यापेक्षा पुढचे शिक्षक इथं 12 अवेलेबल होते आणि विद्यार्थी होते. मी प्रत्यक्षात नावं सांगतो. आबा चव्हाण असेल, आबा चव्हाण विचार असेल मला माहिती आहे. त्यानंतर रणजित शिंदे असतील, त्यानंतर ऋषिकेश धोत्रे जे इथं आले नाही, त्यानंतर तावशीकर असतील. असे जेव्हा सचिन तावशीकर असतील हे जेव्हा विद्यार्थी पाहिले तर मला कळलं असं काही होत नाही की कुठं तुम्ही शिकला हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही कसं शिकला आणि तुम्हाला गुरु कसे लाभले हे महत्त्वाचे आहे. आणि खूपच उत्तम असे गुरु मला लाभले असं मला वाटलं. त्यात तुम्ही विद्यार्थ्यांचे संस्कार सुद्धा खूप चांगले होते. कारण मला काय बघितलं मी राहत असताना इथं आविष्य गाडीच्या बिल्डिंगमध्ये राहायचो. आयुष्य खूप चांगला मुलगा होता. मला त्यांची संख्या नव्हती त्यामुळे मला यातले बडवे काहीतरी विद्यार्थी जेव्हा ओळखू आले त्यानंतर कोणी ओळखू आले मला इथं सर्वकडे बोलायचा संधी दिली. आणि या सर्व सरांनी मला आज इथं बोलायचंच नाही तर ज्या मुलाची परिस्थिती खूप डाऊन होती हे काही लोकांना माहिती आहे. तो आज प्राध्यापक आहे. चांगली माझ्याकडे आज घर आहे, बंगला आहे. थोडक्यात काय म्हणतो आपण छोटा बंगला आहे. आपण कसं बघताय सगळं तो मला मास्तर तू बिलकुल चिंता करू नको. 4 वर्ष थांब. कालच्या मार्च परीक्षेला मी महाराजला पर्यवेक्षक म्हणून होतो आणि मधल्या मार्गी मी आलो. एक शेळीचा झुंड दिसला. प्रत्येक वेळेस बाळूला मी फक्त काय चाललंय बाळू असा हातच करायचो. परंतु मागच्या 3 महिन्यापासून एक गेट टुगेदरच्या डोक्यातलं फॅट जे होतं त्याच्यामुळे गाडीतून उतरलं आणि बाळू मला ओरडलो. त्यांना नमस्कार केला. तिथं थांबला. थोडं दूध होतं. मी त्याच्याजवळ गेलो. तो आल्यानंतर मला म्हणाला मास्तर तू इकडे कसं काय. मी म्हणतो प्रत्येक वेळेस नमस्कार करतो पण तू ह्यावेळेस खास तुला सांगायला आलो आपला असं 13 तारखेला गेट टुगेदर आहे आणि तुला यावंच लागतंय. हे म्हटल्यानंतर जरा नजर पुढे फिरवली. भरपूर शाळा होत्या. बाळूला म्हणलं हे शाळा कोणाच्या आहे. तो म्हणलं माझ्या आहे. किती आहे. मी पण मोजून म्हणलं अजून असतील 100-125 म्हणजे 3-4 वर्षामध्ये बाळूने तेवढं 100-125 केलं. मग तुझ्या लक्षात कसं आहे ते तुझ्या सगळ्या म्हणजे शाळा आहेत म्हणून. ते म्हणलं तुझ्या शाळेत पोरं किती आहेत. मी म्हणलं 350 आहेत. तुझ्या लक्षात येते का म्हणलं. मी म्हणलं तसं हे पण माझ्या लक्षात येते. दुसऱ्या एक उदाहरण सांगितली होती कोकण दौरा साहेब आहे समोर पाशा मुलीवर पण आहे. कोकण दौरा आमचा गेला होता. घाटामध्ये बस बंद पडली. 3 बस होत्या. 2 मुलींच्या 8वी ते 10वी मुली आणि 8वी ते 10वी मुलं. 2 मुलींच्या आणि 1 मुलांची एक बस बंद पडली. फेल झाली. घाटाच्या खालच्या बाजूला आम्ही पुढे आलो होतो. मग नंतर आम्हाला फोन आला मुलींची बस फेल झालेली आहे आणि कसं करायचं. मग आम्ही वर एका हॉटेलमध्ये ते 2 बस थांबवल्या. एक बस पाठवली. मुलींना घेऊन आला. वर घेऊन आल्यानंतर ती बस वगैरे चालू करायची. त्यांची प्रोसिजर चालू झाली की महामंडळाची प्रोसिजर असते. 10 मिनिट थांबली. 10 मिनिटात थांबलो. आम्ही 10 मिनिट थांबलो. आमची चर्चा झाली. माझ्या मुलीवरची चर्चा झाली. फोन करता नाही 15 मिनिटानंतर फोन आला. हा नितीन बोल काय. मी म्हटलं आपण कुठं आहे कामात आहे का. काय सांगू बाबा बंदोबस्तात आहे. हेच वाक्य होतं. मंत्री महोदय आहे बंदोबस्तात आहे. मी म्हटलं माझं एक महत्त्वाचं काम आहे. काय प्रॉब्लेम झाले का काय झालं. मी म्हटलं असं सहलीला आलो. म्हणजे काय झालं बस बंद पडली मुलींची आणि मुक्कामाची सोय होईना. मग कुठं आहे तो. मी असं वाशी काय तर नाव माझ्या आता तेवढं लक्षात येईना. त्या ठिकाणी मी थांबलोय. तिथे एक हॉटेल आहे. इथं थांबलोय म्हणून मी म्हटल्यानंतर मग एक 15 मिनिट थांब तुला एक फोन येईल आणि तुझी सगळी सोय. 15-20 मिनिट थांबलो. थांबल्यानंतर एक फोन आला. नितीन सोलुंके सर बोलतात का. मी म्हणलं हो. ते जसं बोलले तसं मी बोललो हो बोलतोय. असं चव्हाण साहेबांनी आम्हाला फोन केलेला आहे. तुम्ही कुठे यायचं. मी म्हणलं काय हॉटेल कशी आहे. थांबा आम्हाला यायला तिथे 20 मिनिट लागतात. त्यांनी गाडी घेऊन आल्या. ते 2-3 आले गाडी घेऊन. मला भेटले. कोण आहे नितीन सोलुंके आहे असं हो साहेबांनी आम्हाला फोन केले आणि चला किती जण आहे तुम्ही. मी म्हटलं मुली आहे ती मुलांची संख्या कोणालाच
इकडे तिकडे जाऊ देऊ नका, सरळ समोरच्या हॉटेलमध्ये जायचं, तिथं नाश्ता करायचा साहेबांनी सांगितलं. तिथं नाश्त्याची सोय झाली. मग तिथनं त्या मुकामामुळं आम्हाला एक दिवस पुढे वाढवता आला तरी चालेल. जाधव साहेब आता सध्या मागणीला आहे, ते म्हणाले एक दिवस वाढला तरी चालेल, आपण ॲडजस्ट करू, पण आता आपण रायगड बघायचं म्हणजे त्याच्यामुळे 120 विद्यार्थी सर्व आम्हाला रायगडाला फोन जातं. त्याच्यानंतर सुद्धा आपल्याचा फोन आला होता, पण जेवणाची अडचण वगैरे काय असेल तर मला फोन कर. म्हणजे एक सांगण्याचा उद्देश असा आहे की खालच्या तळापासून वरच्या तळापर्यंत सर्व आपल्या बॅचची मुलं, आणि मला तर फार अभिमान वाटतो बघा, मला आपल्या बॅचबद्दल फार अभिमान वाटतो. इथं आणि कोणीच उल्लेख केला नाही, बाप्पा महाराज सुद्धा आपल्या बॅचमध्ये आहेत बघा. आपण गुरुजनांना सुद्धा सांगतो, शरद महाराज बिराजदार ज्यांची कीर्तनं पूर्ण आपल्या या धाराशिव जिल्ह्यामध्ये होतात, ते सुद्धा आपलेच बॅचमेट आहेत. आणि त्याच्यामुळे एक सांगण्याचं म्हणजे मला एक स्वतःला सुद्धा अभिमान वाटतो. आणि हे सर्व जे आहेत ना, हे सर्व तुमच्या सर्वांच्या पट्टीमध्ये पडलेले आहेत, आणि त्याच्यामुळे तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि तुम्ही माझे दैवत आहात. तुम्ही वेगवेगळ्या पदावर पाहून मला खूप आनंद झाला. म्हणजे आम्हाला रोज पाऊस मिळाले तुमच्याबरोबर, म्हणजे कोण डॉक्टर आहे, कोण कलेक्टर आहे, कोण इंजिनियर आहे, कोण चांगले कॉन्ट्रॅक्टर आहे, बिल्डर्स आहेत, विद्यार्थी शिक्षक आहेत. त्यामुळे मला खूप अतिशय आनंद झाला. आणि शिदोरी तुम्ही शेवटपर्यंत जपलेली आहे. आमचा ठेवा तुमच्या सोबत ठेवलेला आहे, म्हणून आमचे ऋण व्यक्त करण्याचा कार्यक्रम तुम्ही खूप चांगल्या रीतीने अरेंज केला आहे. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. शाळेचं जीवन कॉलेजच्या जीवनापेक्षा चांगलं असतं. म्हणजे शाळेत कसं तुम्ही लहान असाल तेव्हा आम्ही दिलेली शिदोरी तुमच्या शेवटपर्यंत पोहोचू शकतो. कारण लहान वयात जे संस्कार आई करते तेच पहिली ते 10वीपर्यंत तुम्ही अजून संस्कार क्षम्य व्हायला एबल झालेलं नसतं. त्यामुळे आमचे जे संस्कार आहेत ते तुमच्या सोबत राहतील. आणि हा जो कार्यक्रम करणं सोपं नाही आहे, आणि या सगळ्यांनी तुम्ही व्यवस्थित हा कार्यक्रम पार पाडला किंवा अरेंज केलं. आणि हे प्रत्येकाला कॉन्टॅक्ट करणं, प्रत्येकाचे नंबर घेणं, वेळ अरेंज करणं, हे काही मुलांनी पुढाकार केले असतील, पण यशस्वीरित्या कार्यक्रम पार पडला. बरेच कार्यक्रम झाले, असेच कार्यक्रम बरेच उन्नती होत जाते. कारण पूर्वी छोटे छोटे व्हायचे, आता 2-3 वर्ष झाले ते गेट टुगेदर खूप मोठ्या प्रमाणात करतात विद्यार्थी. त्यामुळे आम्ही सगळ्यांना भूका लागलेल्या आहेत. एवढं बोलून महत्त्वाचं. सर्व महामानवांना सर्व गुरुजनांना वंदन करतो. तसेच या आपल्या स्नेह मेळाव्यासाठी ज्या मित्रांनी सहकार्य केलं, प्रयत्न केला, इतका चांगला स्नेह मेळावा पार पाडण्यामध्ये हातभार लावला. सर्व मित्र, सर्व भगिनी, समान असलेल्या मैत्रिणी, समजा जाहीर करतो. शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, सुनने में अगर दोस्त नहीं तो जीने में क्या मजा.
in this life, we have prepared a दोन मुलगी बाहेर झालेली आहे आज दिलेली आहे मला येत आहे तो आता चालू आणि तिकडलं माझं अनुराधाने आपले जगात माझे मिस्टर बिझनेस करते हॉटेल हे सोनाई हॉटेल आहे ना ते आणि मला 3 मुलं आहेत एक मुलगी 2 मुलं 2 MBBS करायले आणि एक इंजिनियर मुली आहेत एक मुलगा आहे मुलीचं एक फार्मसी झालेली मुलीचं एक फार्मसी झालेली आहे तरी दोन्ही मुलीला एक मुलगा आहे एक मुलगा माझा डॉक्टर आहे आणि आताची ज्योती बालाजी माने ऑनर ज्ञानेश जनरिक मेडिकल आणि विथ आता नवीन मेड प्लस चे ऑनर आहे तर मुलगी म्हणजे माझा मुलगा एम फार्मसी केला आहे आणि मुलगी BMS माझी प्रशासकीय लॅब आहे मला एक मुलगा एक मुलगी आहे मुलगी 12वीला आहे मुलगा गोपालदास सर अगोदरची आताची वंदना सॉरी अगोदर वंदना ओमप्रकाश होती आणि आताची वंदना गोपालदास सर माझे मिस्टर बिझनेस करतात मी हाऊसवाईफ आहे आणि मला 2 मुली आहेत एक मुलगी जॉब करते मुंबईला आणि एक शिकते आहे ठिकाणी शेती करतो आणि 2 मुलं एक मुलं बेजास वापर लागला आणि 12 मला 2 मुलं आहेत एक मुलगा पॉलिटिकल सायन्सला पुण्याला आहे एक बाळ इथं आहे संतोष स्वामीपासून आता करुणा धनराजी गेली कोरेगावची आहे माझे मिस्टर मेडिकल आणि शेती पण करतात आणि मला एक मुलगा आहे आता 12वीची परीक्षा देतो मला 4 मुलं आहेत एक मुलगा आहे एक मुलगी फार्मसी करते आणि एक मुलगी 12वी सायन्स करते आणि एक मुलगा CA करते मोठा मुलगा हा खेळ विद्यापीठाला PhD करतो छोटा मुलगा लोकांना सेवकला CBSE ला आहे मी हाऊसवाईफ आहे आणि मला 2 मुलं आणि मुलगी आहे सध्या भारत विद्यालयामध्ये शिक्षक या पदावर कार्यरत आहे मला 2 मुली आणि एक मुलगा आहे मुलगी यावर्षी मोठी मुलगी कॉम्प्युटर सायन्स सेकंड इयरला आहे मुलगा 12वीची परीक्षा दिली आहे लहान मुलगी 4थी आहे मला 3 मुलं आहेत मोठा मुलगा 2 होतो आणि दुसरा डिग्री झाले आता 3रा म्हणजे 12वी परीक्षा दिली एक मोठं मुलाचं लग्न झालं राहण्याबद्दल मला 3 अपत्य आहे माझी मोठी मुलगी इंजिनिअरिंगला इंजिनिअरिंग करते धाकटी मुलगी 12वी तालुका शाळेमध्ये गेल्या वर्षी टॉपर आहे आणि मुलगा आहे 17वीला आणि पार्ट टाईममध्ये जसं रिलायन्समध्ये मी जॉब करतो आणि पार्ट टाईममध्ये स्वयंपाकाचं पण काम घेतो धन्यवाद लक्ष्मी सूर्यकांत स्वामी सध्याचं आणि अगोदरचं नाव लक्ष्मी किपया स्वामी मी MA BEd इथंच पूर्ण उमरग्या इथल्याच पूर्ण उमरग्या शहरात पूर्ण झालेलं आहे शिक्षण माझं आणि माझे मिस्टर क्लर्क आहेत तुळजापूरला मला 2 अपत्य आहेत एक मुलगा आणि एक मुलगी BMS करते संभाजीनगरला आणि मुलगा इंजिनिअरिंग करतो सोलापूरला मला 2 मुलं आहेत मुलगा पुण्याला इंजिनिअरिंग कंपनीमध्ये जॉब करतो
फार्मास्युटिकल मेडिकल म्हणून काम करतो आणि एक मुलगा आहे एक मुलगी आहे. वर्षाकडे मुलगी आलो नंतर वर्षा किलोमीटर राहतात. माझे मित्र पोलीसमध्ये मला दोन आहेत, एक आर्मीमध्ये एक रेल्वेमध्ये. राजेंद्र गंगाधर सर्वदे सध्या लातूर इथं राहतो मी. नाईक चौकात 1 मिनिटाच्या अंतरावर नाईक चौकापासून. मला एक मुलगी एक मुलगा आहे. मुलगी BDS करते आहे, मुलगा 12वीला आहे. मी शेखरा किसनसिंग चौहान. आता मी सुनीता किसनसिंग ठाकूर आहे. मी नळपूर इथे राहते. मला दोन मुले आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. माझी मुलगी पोस्ट ऑफिसमध्ये आता जॉबला लागली आहे 2-3 महिन्याला. मुलगा MPSCची तयारी करत आहे. मी इतर तालुक्यामध्ये शिक्षक म्हणून आहे. त्या शाळेत शिकलो, त्या शाळेत नोकरी करतो. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा 12वीला आहे, मुलगी 10वीला आहे. मारुती घोडके आणि मला इथं उमरग्यामध्येच दिलेलं आहे. निर्मला संजय गर्गे माझं सासरचं नाव आहे. मला 2 मुले एक मुलगा आहे. एक मुलीचं लग्न झाले, मुलगा सिव्हिल इंजिनिअरिंगला आहे आणि मुलगी B.Com केली आणि जॉब लागलेला आहे. मी उमरगा रामनगरमध्ये राहतो. मला 2 मुली आहेत, एक मुलींना एक सिव्हिल मधून प्रॅक्टिस करतो MPSCची. मुलगा आर्किटेक्ट होतो. मी माझी लिडरशिप आहे उमरगा आणि लिडरशिप काम करतो. खास करून मित्राचं अभिनंदन. उमरग्याला नवीन आकार देण्याचं काम ह्या आपल्या आताची ज्योती हरिश्चंद्र सोडे. मला एक मुलगा आहे आणि माझा मुलगा MBBS डॉक्टर झाले आणि इतर दिल्लीला गव्हर्नमेंटला जॉब करतो. भागवताचा स्टेट सोलापूर या दिवशीला काम करतो. मला एकच मुलगी मी वर्षा फेलोशिप श्रीनिवास काकाचं नाव वर्षा प्रकाश जोशी. मला एक मुलगा आहे, MCA डिपार्टमेंटला करतो. मी पुण्याला असते. मला 2 मुली, एक मुलगी जॉब आहे, दुसरी मुलगी 10वीला. क्षेत्रामध्ये बहुतांश गोष्ट बंधारी तालुका बसवलेला आहे. जिल्ह्यात मला 4 मुली आहेत आणि एक मुलगा आहे आणि 4 साल मला इंग्लिश कविता शिक्षक आहे आणि 14 वर्षाचे 2 प्रिन्स आहेत. मंगल शिवराय स्वामी आहे. आताचं नाव मंगल शांती स्वामी आहे. आम्ही पुण्यामध्ये असतो. आमचा ॲटोमॉटिक्स शॉप आहे आणि मला एक मुलगी आहे, अजून शिकत आहे. मी नसीब पाशा बाबूराव जावळ. काय केलं तर पेंटिंगचा व्यवसाय करत होता. पत्रिका पेंटिंगचा व्यवसाय केला. आता सध्या मी बालक विद्यालय मागणी येथे चित्रकला शिक्षक म्हणून आहे आणि मी अविवाहित आहे. अविवाहित आहे.
ग्रॅज्युएशन झालंय. ती केडी शेंडगे मध्ये प्रायव्हेट जॉब करते. मुलगा 12वीला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यरत आहे. मला 2 मुलं आहेत. दोन्हीचं शिक्षण चालू आहे. मी अरुण नागनाथ इंगळे आधी 10-15 वर्ष पत्रकारिता केली आहे. त्याच्यानंतर राजकारणात गेलो, नगरसेवक झालो. आता उशिरा झालेला आहे, त्यामुळं माझी मुलगी मोठी 10वीला आहे. दुसरी मुलगी 7वीला आहे. माझं मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी सध्या कॉलेजमध्ये पुण्याला आहे. आणि आपण सांगू शकतो आता अरुण इंगळे म्हटलं की माझं लग्न जरा उशिरा झालं. हळूच कारण विचार कधी झाला तर तुम्हाला 2011 मी म्हटलं मला 2011 झालं. म्हणजे मी 4 बॅच सगळ्यांमध्ये मला 2 मुलं आहेत. उशिरा लग्न झालं. 6वीला आहे, 3रीला आहे आणि मला एकच बायको. माझे 2-4 बिझनेस आहेत. मी त्याच्यावर देखरेख करतो. अजून 2 तासाचे एक मुलगा एक मुलगी दोन्ही कॉलेजला शिकतात. शिक्षण भारतीय आम्हाला चांगला मित्र आहे. मी कामाने मुंबईला असतो. थँक्यू. इलेक्ट्रिशियनचा व्यवसाय आहे. 2 मुलं आहेत. एक मुलगा एक मुलगी. मुलीचं लग्न झालं आहे. मुलगा शिकतो. मी इलेक्ट्रिशियनचं काम करतो पुण्यामध्ये. मला 2 एक मुलगा आहे आणि एका मुलीचं लग्न झालं. सध्याच मी आजोबा बनलो. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा जॉब करतो IT मध्ये. 2 वर्षापूर्वी लग्न झालेलं त्याचं. आणि मुलगी 5 मीडिया अँड कम्युनिकेशन कंप्लीट करून ती पण प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करते. मला 3 मुलं आहेत.
मॅनेजिंग डायरेक्टर आहे आणि मला 2 मुलं आहेत. एक मुलगा त्याचा MBA झालेला आहे, स्वतःचा बिझनेस करतोय सोलापूरला, आणि छोटा मुलगा MBBS करतोय आश्विनी कॉलेज सोलापूर. आणि मी छोटंसं माझं एक बिझनेस आहे, ते मी घरी बसून बघते, गरज पडली तर ऑफिसला जाते. संतोष अरुणा बाबूराव सगर इथं नगरसेवक म्हणून कार्यरत होतो मागच्या 5 वर्षात. सध्या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे. मला 2 मुले आहेत. एक कम्प्युटर BE सेकंड इयरला आहे आणि एक 10वीला आहे. मी रणजित उर्फ अभयसिंह बाबूराव शिंदे. सिंह अजून सायलेंटच आहे. मला एक मुलगा आहे, तो 10वीमध्ये आहे, त्याचं नाव आयुष आहे. माझी मिसेस BAMS आहे आणि सध्या मुलगा लातूर येथे दुसरं घर करून शिकत आहे. मिसेस आणि मुलगा तिथं असतात, त्याच्यामुळं भरपूर आलेला आहे. हॉस्पिटल आहे, मी फिजिशियन आहे. आणि या माझ्या भाषण करताना त्यावेळेस सांगितलं होते की आम्ही डोंगरगा इथे माऊली इंटरनॅशनल स्कूल आईच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे, आईच्या इच्छेखातर. आणि नर्सरी टू 10th पर्यंत CBSE ॲफिलिएटेड स्कूल आहे. त्या व्यतिरिक्त डोंगरगा इथे माऊली नर्सिंग कॉलेज पण चालू केलं आहे. GNMचा कोर्स आहे 3 वर्षाचा. हॉस्पिटलसाठी आम्हाला स्टाफ लागतो त्या दृष्टिकोनातून. आणि मी इथं साई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इथे आम्ही 5-6 डॉक्टरांनी एकत्रित येऊन कॅथ पण चालू केलेली आहे. थँक्यू. माझी मिसेस मैत्री सचिन पावशेकर, ती पण गायनेकोलॉजिस्ट आहे. मला 2 मुलं आहेत, अजून लहान आहेत, एक 3रीला आहे आणि एक LKGला आहे. आता आपल्या सगळ्यांचं इंट्रोडक्शन झालं आहे. मला एक सजेशन द्यायचं होतं. आपल्याकडे म्हणजे बऱ्याच लोकांचं इंट्रोडक्शन आहे, तर मला असं वाटलं आपण इथं कॉन्ट्रीब्युशन करून पैसे जमा करतोय. आम्ही सजेशन दिलं की अनाथालयाला द्यायचं, किंवा कल्पनाने सांगितलं की आपण दुसरं काही करता येईल का. माझं सजेशन होतं, आपल्या मित्रांपैकी कोणाला गरज असेल, कोणी आजारी असतं, एज्युकेशनला लागतात आणि आपण कोणाला मागू शकत नाही, एकमेकांना आपली जर मदत झाली तर ते जास्त करायला असं मला वाटतं. त्याच्यावर विचार करायला हरकत नाही सगळ्यांनी. कमलाकरराव पक्षाळे, मी पुण्याला असतो. मी फिजिशियन आहे, मेडिसिन आहे. माझे वय 42 आहे. ते परमनंट आहे कॉर्पोरेशनमध्ये आणि मी पण ESIC सेंटरवर आहे. तो वाकडला असतो. माझे 2 मुली आहेत, एक 4थीला आहे आणि एक 1ली. दीपक सुखदेव काळे. मी नागपूर येथे हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून काम करतो महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटीमध्ये. मला 2 मुलं आहेत. एक मुलगी आहे, ती 10th स्टँडर्डला आहे, आणि एक मुलगा आहे, त्याचं नाव यथार्थ आहे, 4th स्टँडर्डला आहे. मुलीचं नाव आद्विका आहे. बस मला दुसऱ्यांदा परिचय देण्याची संधी दिल्याबद्दल. माझं नाव सुधीर व्यंकटराव रणखाम. मी भिवंडी इथं इंग्लिशचा प्रोफेसर आहे. माझी मिसेस उल्हासनगर इथं डिग्री कॉलेजला प्रोफेसर आहे. मला एक मुलगी आहे, तिचं महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी इथून LLB पूर्ण झालेलं आहे आणि आता किंग्स कॉलेज लंडन इथे ती LLM करते आहे. दुसरा मुलगा आहे, तो आता 9वीमध्ये आहे. राहतो मी कल्याण इथं आणि उमरग्यात गेलं जाणं असतं आणि नोकरीशिवाय उमरग्यात कधी कधी शेतीसुद्धा पाहण्याची आवड जोपासलेली आहे. धन्यवाद. इंट्रोडक्शनला आलेच नाही. माझं ऑपरेशन 100% इंट्रोडक्शन आलेलं नाही. कोण राहिले बरं असू द्या, आपण समारोपाकडे जाऊया. माझं नाव अभय शिवाजीराव चव्हाण, मी तहसीलदार आहे. तुमचं सिलेक्शन 2006ला PSI होतं, पण ते काही जास्त करू शकलो नाही. त्याच्यानंतर इकडे आलो रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये. माझी सासरवाडी इथलीच आहे. मिसेसचं नाव अनुराधा शिंदे गल्ली. बरेचसे इथं मिळले आहेत माझे 4-5. नितीन आहे, शिवा आहे. ही सगळी लग्नामध्ये माझ्या वावरत होती. मला 2 मुली आहेत. असं वाटतं की लग्न उशिरा झालं आहे.
आणि मुली पण उशिरा झाल्यात असं वाटतं. पण ऐकल्यानंतर असं वाटतं की चलो ठीक आहे. नाही काही आता आजी आजोबावरती गेले त्यामुळं थोडंसं इझी दोन्ही मुली शिकतात अजून. लग्न उशिरा नाही पण वेळेत झालं, त्यामुळं आनंदी आहे, समाधानी आहे. आता आपण समारोपाकडे जाऊया. काही सांगायचं आहे की त्याच्या विषय नव्यानं जवळपास सगळ्यांचं त्याच कालावधी झालेलं 99 PG वगैरे आणि आम्ही त्या वर्षापासून PG झाल्यानंतर स्ट्रगल पिरियड एक सोडला पुढचा 4-5 वर्षाचा आणि जसे स्थिर स्थावर व्हायला लागले की आम्ही आमची गॅटगरी सुरू केली. म्हणजे अजूनही आम्ही 100-125 दरवर्षी पुण्यामध्ये किंवा त्या पंचकृषीमध्ये जातो, त्याला चांगल्या दिवसाला आम्ही एन्जॉय करतो. शेअरिंग असतं, एकमेकांना मदत असते आणि सगळं काही विसरून आपलं पद, आपलं डेसिग्नेशन, आपल्या कुटुंबातला सगळं जो हे आहे ते पाठीमागे टाकून भान होतं. निधी होता, सगळी वर्गातील सगळी मंडळी होती, डॉक्टर मंडळी आपल्याकडे वर्गात आहेत सगळे आपले बॅचमेंट. पण इनिशिएटिव्ह किंवा सुरुवात जे म्हणतात ते होत नव्हतं. पण सुधारणा 2025 या वर्षामध्ये अचानक काय म्हणतात त्याला त्या विचारांना त्या पालवी फुटली आणि मग नितीन आणि या सगळ्या टीमनी पुढाकार घेतला. गिरीश पण पुढे आला. बेसिकली विषय असा होता की फायनान्शियली कसं जायचं पुढे, कारण जेव्हा गेट टुगेदर होतात शाळेचं गेट टुगेदर थोडं जास्त बघितली अशा सगळ्या याच्यामध्ये आपण जायचं कसं. बरीचशी मंडळी कॉन्ट्रीब्युशन सांगितलं की येत नाही, म्हणून आम्ही ठरवलं होतं की आपणच ते सगळं करूया आणि मग ते कुठेतरी सुरुवात झाली. गेट टुगेदर घ्यायचं म्हणजे एखाद्या लग्नाची तयारी केल्यासारखी करायला लागते आपल्याला. मुलींचा ग्रुप स्थापन केला, त्याच्यामध्ये आम्ही ऑनलाईन म्हणून आलो. आता आम्ही असं काय ग्रुप सोडतो बरं, मुलींचा तुमचा ग्रुप असतो तर ते शेअरिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि सगळ्याच्या विचाराने हा चालू सुरू होता. आपण अतिशय सुट्टी अडचणी होत्या, परंतु त्या अडचणी मात करून आम्ही आलो. इव्हन आता सचिन तावशीकर त्याला इमर्जन्सी आल्यामुळे तो परत गेला दवाखान्यामध्ये, परत त्याने ट्रीटमेंट केली पेशंटला, तो परत आला. म्हणजे इच्छा असेल तर नक्की ते त्याला कुठेतरी मार्ग निघतोच निघतो. तर एक प्रयत्न ठीक आहे. आर्थिक परिस्थिती कधी कधी म्हणजे साथ देत नाही. मुलांच्या शिक्षणाचं असेल किंवा घरातला आजारपण असतं एखादं, त्या आजारपणात माणूस असतो, कुटुंब असतं, तसं काही असेल तर निश्चित कळवा, म्हणजे आम्हाला तिथे मदत करते. 500 कंपन्या तिथे असतात आणि अनेक प्रसंगामध्ये त्यांना आमची मदत लागते. तर आमचा शब्द तिथे पडत नाही. प्रायव्हेट सेक्टरमध्ये असं वाटतं की बाबा आपल्या मुलाचं करिअर घडत नाही किंवा बिघडतं थोडक्या कारणासाठी, तर अशा वेळी नक्की आम्हाला तिथे मी तुम्हाला बायोडेटा पाठवल्यानंतर निश्चितच मदत करेन. आपला हा गेट टुगेदरचा